तुम्हाला जर साऊथ इंडियन फूड्स आवडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. तर रेग्युलर इडली, डोसा आणि आपण आप्पे करतो ना, त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. तर इथं मी नाचणीचे आज पीठ भिजवलं होतं. त्यापासून मी इडली, डोसा, उत्तप्पा किंवा आप्पे सगळं काही करता येतं. तर पीठ पण खूप छान फर्मंट झालं होतं. थोडंसं पीठ साईडला काढून घेतलं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि सोडा घालून छान मिक्स करून घेतलं. बघा किती छान फ्लफी झालं होतं. पीठ छान भिजलं ना किंवा छान आंबलं तर छान हलकं होतं. त्यामुळे आपल्या इडली असो किंवा आप्पे असो छान सॉफ्ट होतात. तर आप्पे पात्रात मी ना हे बॅटर घालून घेतलं आणि 5 मिनटं झाकून ठेवलं. नंतर सगळे आप्पे परतवून अजून 5 मिनटं थोडंसं झाकून ठेवायचं. बघू शकता तुम्ही छान गोल गोल झाले होते. आता एकाला आप्पे आवडतात तर एकाला डोसा आवडतो. हे तर नेहमीचंच आहे आपल्याकडे. मग ज्यांना आप्पे आवडतात त्यांना आधी प्लेट रेडी करून दिली. खूप छान झाले होते आप्पे. बघू शकता आतून जाळी सुटली होती. आत्ता आली डोशाची बारी. तर डोशाचं बॅटर पण डोशाच्या तव्यामध्ये घालायचं. तुम्हाला किती पातळ लागतो तेवढा छान पसरवून घ्यायचं. आता डोसा हा आम्हाला स्पेशल का आवडतो? कारण आम्ही डोस्यावर चटणी घालून खातो. आता ही चटणी जी आहे ना, ही शेवग्याच्या पानांची चटणी आहे. तर ती छान पसरवायची आणि बटाट्याची भाजी घालून छान तुम्हाला जसा डोसा आवडतो तसा तुम्ही खाऊ शकता. आता नाचणीचं महत्त्व तुम्हाला सांगायची काही गरज नाही. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे किती हेल्थफुल आहे. तर मग कधी ट्राय करत आहे? तांदूळ थोडे साईडला ठेवा आणि अशा प्रकारे एकदा नक्की बनवून पहा.